नमस्कार. मी मेघश्याम शेला, निवृत्त मुख्याध्यापक, 32-33 वर्ष विज्ञान क्षेत्रामध्ये गणित आणि विज्ञान या दोन विषयांचं अध्यापन करीत होतो. विविध विषयांचं वाचन, विविध विषयांवरती लिखाण हा माझा वैयक्तिक आवडीचा विषय आहे. चौफेर वाचन करत असताना त्याच्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक या सर्व प्रकारचं वाचन मी करत असतो, केलेलं आहे. आणि त्यातून मिळालेलं जे अल्पस्वल्प ज्ञान आहे त्याचा नव्या पिढीला उपयोग व्हावा, सर्वांसाठी उपयोग व्हावा यासाठी माझा प्रयत्न असतो. आणि त्या दृष्टीने विविध ठिकाणी इन्स्पिरेशनल अशी व्याख्यानं मी देत असतो. विशेषतः श्रीमद भगवद्गीता या विषयावरती मला व्याख्यानांसाठी बोलवलं जातं आणि तिथं मी सुमारे 1.5 तास ते 2 तास मार्गदर्शन करत असतो. आजची सामाजिक स्थिती बघितली, दैनंदिन जीवनामध्ये रोज घडत असणाऱ्या विविध घटना पाहिल्या की असं वाटतं आजची जी उभरती तरुण पिढी आहे तिला थोडं आध्यात्मिक ज्ञानाची, आध्यात्मिक बाजूची अत्यावश्यक गरज आहे. कारण छोट्या मोठ्या कारणांसाठी आत्महत्या करणे, ड्रंक आणि ड्राईव्ह सारखी प्रकरणं, रोज घडत असणाऱ्या खून, मारामाऱ्या, घरामध्ये पालकांचा मुलांवर धाक नसणं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती असं लक्षात आलं की थोडं या पिढीला आध्यात्मिक अभ्यासाची गरज आहे किंवा आध्यात्मिक मार्गदर्शनाची गरज आहे. दुर्दैवाने ही एक बाजू खूप कमकुवत असल्यामुळे आपला समाज कुठंतरी वेगळ्या दिशेनं भरकटतोय असं माझ्या लक्षात आलं. आणि त्या दृष्टीने माझ्या जवळच्या काही आप्तांनी, मित्रांनी चॅनल सुरू करण्याची एक सूचना केली. त्यानुसार मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल प्रस्थापित करतोय आणि त्याच्यामधून आजच्या पिढीला, अगदी सगळ्या वयाच्या व्यक्तींना उपयोगी पडतील असे आध्यात्मिक काही गोष्टी अगदी थोड्या वेळांसाठीच्या त्या चॅनलवरून प्रसारित करत आहे. श्रीमद भगवद्गीतेतील 1 किंवा 2 उपदेश आणि त्या उपदेशावरच्या संदर्भात असणारी काही उदाहरणं असा विषय घेऊन ज्याच्यामधून नव्या पिढीच्या मनामध्ये किंवा जीवनामध्ये सकारात्मकता येईल, पेशन्स येईल, असे काही उपदेश आहेत. ते उपदेश देण्याचा मी प्रयत्न करीन. अगदी छोटं उदाहरण सांगतो. आपला सर्वांना माहिती आहे की महाभारत युद्ध हे कौरव आणि पांडव या सख्या चुलत भावांच्या मध्ये सत्तेसाठी घडून आलं. कौरवांची अधर्माची बाजू होती तर पांडव सगळे धर्माच्या किंवा सत्याच्या बाजूने लढत होते. जेव्हा अधर्माची बाजू इतकी अधिक होते की त्याला अटकाव करणं अत्यावश्यक असतं. आणि म्हणून अगदी जवळची माणसं जरी असली तरी भगवान श्रीकृष्ण, पांडवांचा जो सेनापती आहे अर्जुन, तो जेव्हा कुरुक्षेत्रावरती आपल्या समोर असणारी सगळी आपलीच लोक बघतो आणि गर्भगडीत होतो आणि म्हणतो की मला हे देवा युद्ध लढणं शक्य नाही आहे. आणि
ते युद्ध लढण्यासाठी अर्जुन पूर्णपणे नकार देतो श्रीकृष्णाला. पण श्रीकृष्ण त्याला जो उपदेश करतात त्याचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य कसं त्याने बजावलं पाहिजे आणि का बजावलं पाहिजे हे सांगण्याचे जे विविध उपदेश आहेत ते श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुमारे 700 श्लोकांमध्ये शब्दबद्ध केलेले आहेत. ते उपदेश जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणारी अनेक संकट, प्रगणारे अनेक प्रश्न, येणारे अनेक वाईट बाजू त्यातून आपली सुटका करून घेण्यासाठी श्रीकृष्णांनी दिलेले हे उपदेश आपल्याला नक्की उपयोगी पडतात आणि आयुष्यामध्ये एक सकारात्मकता नक्की येऊ शकते. त्या दृष्टीने मी रोज 1 किंवा 2 त्यातले उपदेश काही उदाहरणांसहित आपल्याला ऐकवत जाईल. त्यामुळे मी जे चॅनल स्थापन करतोय ते आपण सर्वांनी अवश्य त्यातले व्हिडिओज बघावेत, चॅनल सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि त्यावर आपली योग्य आणि प्रामाणिक अशी कॉमेंट करावी, जेणेकरून मला भविष्यामध्ये अधिकाधिक समाजासाठी उपयोगी पडून मी कृतकृत्य झाल्याची भावना मला मिळेल. या दृष्टीने मला आनंद मिळेल. धन्यवाद.